वर्णी लावली गेलेली आहे पहिल्या षटक हाताळण्याकरता. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली गेली. फलंदाज मधुकर आणि चिंतामण स्ट्राईकवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र सन्मान दिला, निघून चाललाय चेंडू. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये दणदण करीत चेंडूला अडवलं गेलंय. जीवाची आकांता प्रयत्नांचे पराकाष्ठा. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती आपण पाहतोय. त्या तीन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. एकंदर 4. संजय ठाकरे, संतोष ठाकरे चेहऱ्यावरती हास्य उमलतंय, कारण की सामना जिंकलाय आणि जिंकण्याचं महत्व मात्र खूप मोठं आहे. यावेळेस मात्र एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावट ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अगदी देखणं क्षेत्ररक्षण. धावा जोडल्या जातात त्या एकंदर 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 2 धावांच्या मदतीने 7 या अंकावर. गोलंदाज तयार. वेग तर चांगला, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे यष्टीरक्षकाने चेंडूला अडवलंय. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. त्याहूनही माध्यम जर आपण पाहिलं तर 5 चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे की चेंडूवरचं असलेलं व्हेरिएशन. चला टॉसकडे आपण वळतोय. पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. प्रिन्स मूवीज रवी गोळवी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावर. यावेळेस फटका तर चांगला आहे. चेंडू निघून चाललाय सीमा पार षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 18 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 3. चला धामणगाव आणि गोविंद. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. तत्पूर्वी फटका चांगला आहे. धावचीची संधी, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
धावसंख्या फलकावरती 17 धावा. वळूया सामन्याकडे. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या अंकावरती. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर अगदीच महत्त्वपूर्ण गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते. आणि धावसंख्या आहे फलकावरती 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शैलेश म्हात्रे, आपण थोडंसं वॉर्मअप करीत द्या प्लीज जरा, कारण की अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. वरती आणि इथून मात्र फटका फसलाय. चातुर्यपणे गोलंदाजी करताना शैलेश म्हात्रे आणि लालचंद तरे याच्या हातामध्ये झेल सुटणं नामुमकिन, अशक्यप्राय अशी ही गोष्ट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती फक्त 20 धावा. धामणगाव संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले. आणि अगदीच दमण दौरा म्हटलं की गावातील अनेक असे प्रेक्षक समर्थक वेळ काढून येत आहेत. सुक्रिया मामा म्हाथळे सॉरी आमच्या समेत जोडले गेले सोनाळे हे गावचे व्यक्तिमत्व आहेत, रहिवासी आहेत. आणि आज भादवड संघासमवेत ते सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार शैलेश म्हात्रे. यावेळेस मात्र बंदुकीतून गोळी निघावी तसा मात्र काहीसा चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि अगदीच धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतो 21 या अंकावरती स्थिरावली. कारण की या चेंडूवरती फलंदाजाला नामी संधी होती या फटका खेळण्याची, चेंडूला सीमापार धाडण्याची. पण एकाग्रता खूप महत्त्वाची असते. शॉट सिलेक्शन महत्त्वाचं असतं. योग्य ताळमेळ साधणं महत्त्वाचं आहे. नॉट स्ट्राईक एंडवरचा फलंदाज श्रावण थोडासा निराश होतोय कारण की धावांचा ओघ कुठेतरी कमी झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गेंद ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोल की रफ्तार से गेंद जाती हुई 6 रन. संतोष तरे तयार. अगदीच यावेळेस मात्र नाराज जरूर असतील यांच्यावरती कारण की रफ्तार से गेंद जाती हुई चांगली कामगिरी होत असताना एखादा चुकीची गोष्ट घडली आणि त्या चुकीच्या गोष्टीवरती जर चांगल्या धावा आल्या तर मात्र सहकारी निश्चितच थोडेसे नाराज होतात. पण कमबॅक सुद्धा तितकंच महत्त्वाचं. पण हे मात्र कमबॅक नाही आहे, हा एक टोले जंग फटकेबाजी. 6 धावा षटकार. 6 धावांच्या मदतीने 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. शैलेश म्हात्रे यांनी तब्बल 13 धावा खर्च केल्यात. म्हणजे जे काही घडलं ते शेवटच्या 2 चेंडूवरती 5व्या आणि 6व्या चेंडूवरती घडलं.
आणि घडलं तर खूप काही विचित्र घडलं. पण बीबी स्पोर्ट इताडे संघ एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आलाय, एक चांगल्या सुस्थितीमध्ये आलाय. लाईन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे बॉलिंग मार्क वरती. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना इथून मात्र जरूर सजवली जाईल. बिल विधी फील्ड स्ट्रक्चर आपण पाहतोय. गोलंदाज तयार. ओहो, निघून जाईल चेंडू. हाय नॅटसम प्रेक्षकांच्या भेटी करता गुड बाय. षटकार 6 धावा. गोलंदाज तयार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 39 या अंकावरती. धावा झाल्या तर जरूर मजा येईल. आणि अगदीच या इनिंग मध्ये या एन्जॉय मध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा ओघ मात्र आता वाढलाय. फलंदाज षटकाराच्या हॅट्रिक वरती आहे. आपण पाहतोय किशोर याला, पण किशोर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. बरेचसे खेळाडू कन्फ्यूज होतात, पण माझं वाक्य पूर्ण होत नाही, त्यामुळे कदाचित थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. असो, हरकत नाही, घडणाऱ्या गोष्टी घडत असतात. ओहो, कमबॅक कमबॅक सुरेख कमबॅक. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 40 या अंकावरती. 40 रन्स ऑन दी बोर्ड. यापुढील होणारा सामना श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जर्मन गोवे. जर्मन गोवे संघाने नाणेफेक जिंकून स्वीकारलंय फलंदाजी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कमबॅक. सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावले 41 या अंकावरती. आणि अगदीच सुरेख षटकाची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढे सरसावत निघून चालला चेंडू. इट्स अ टाटा गुड बाय. षटकार 6 धावा शिल्लक आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक 47 या अंकावरती आपण पाहतोय. पण 3 निर्धाव चेंडू जरूर आले. षटकार 6. या इनिंगचा अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. संजय भाई म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आखो टप्प्याचा मारा. चेंडू हवेत. लालचंद तरे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अप्रतिम झेलला फलंदाज होतोय फेल. एकंदर आपल्याला पाहायला मिळते फलकावरती 47 या अंकावरती 47 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता 48 धावांचं लक्ष्य आहे.
गावदेवी भादवड संघ फलंदाज पाठवा त्वरित विना विलंब. वेळ आपल्याकडे कमी आहे याची आपण नोंद घ्या. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. पहिला चेंडू झेल सुटतोय. संतोष तरे यांना जीवनदान देणं निश्चितच माग ठरू शकेल येणाऱ्या वेळेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, पण जर चेंडू निसटला असता तर हा चौकार जरूर पाहायला मिळाला असता, पण झेल मात्र जरूर सुटलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय 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 निघून चाललाय सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. 4 धावांच्या मदतीने 5 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता 48 धावांची गरज आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना एक जमेची बाजू इथून मात्र साधली जाणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे चांगली फलंदाजी. यावेळेस मात्र फोर्स केलं चेंडूला, निघून जाईल चेंडू सीमा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. सुरेख चौकार. मिळतील या धावा 4. चौकाराच्या मदतीने धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची तितकाच चांगला होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चला, घाई करायची प्लीज. बी रेडी, बी फास्ट. हळूहळू जर आपण पाहिलं तर जे सावट आहे मैदानावरती सावलीचं, ते पसरताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौकाराची हॅट्रिक 2 3 4. 5वा सिक्सर. गोलंदाज तयार. ओ हो, बॅटला स्पर्श करून गेलाय की काय चेंडू, असा यक्ष प्रश्न इथून मात्र विचारलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. गोलंदाज नवनाथ बॉलिंग मार्कवरती आहे. गोलंदाज नवनाथ याला आपण पाहतोय. संजयभाई म्हात्रे यांनी स्ट्राईक आपल्याकडे मात्र कायम ठेवलेली आहे. ओ हो, इट्स टाटा गुड बाय. षटकार. वो चला गया 6 रनों के लिए. आणि अगदीच सोपं आणि सोयीस्कर फटकेबाजी पाहायला मिळते.
ओके, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यष्टी सोडून चेंडू निघून चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एकूण एकंदर ही मात्र एक धाव. धावसंख्या 27 या अंकावरती. आणि पुन्हा एकदा भविष्यवाणी केलेली आहे की गावदेवी भातवड हा संघ 10 विकेटने सामना जिंकणार आहे. सुकऱ्या मामा थळे यांची भविष्यवाणी आहे. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलमध्ये योग्य संपर्क नाही आहे. संतोष तरे यांना आता मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून बांधून ठेवलं गेलं आहे. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. आपण पाहतोय 27 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. जे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते 14 आपण पाहतोय. तोडलंय, फोडलंय, निघून गेलाय चेंडू. सीमा पार षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 33 या अंकावर. बघा 12वे खेळाडू आणि त्यांच्या समवेत असलेले प्रेक्षक, त्यांना आत्मविश्वास किती मोठा आहे त्यांच्या खेळाडूवरचा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अजून एक तो आलोय. 6 धावा. षटकार. 6 धावा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची पुन्हा एकदा भविष्यवाणी खरी. 6 धावा. आता मात्र 9 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. आणि पुन्हा एकदा रोख रकमेची बरसात होईल का सुकऱ्या मामा थळे यांच्या वतीने. 10 विकेटने सामना जिंकला तर पुन्हा एकदा 500 ATM मधून येतील का. ATM जर आपण पाहिलं तर दमण सिटीमध्ये जवळपास ATM नाही आहे. पण सर्व संघांच्या वस्तीसुद्धा तिकडेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवका बीच, कोण मनी हाऊस, ईश्वर प्लाझा, साईलीला, चिराग हॉटेल असोत. गमतीचा एक भाग आहे, कोणी मनाला लावून घेऊ नका. धावसंख्या फलकावरती 39 धावा. आणि नाही विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिली विकेट. नवीन फलंदाज विश्वासू शिलेदार लालचंद तरे फलंदाजी करता आलेले आहेत. अगदीच या खेळाडूची खासियत आहे, ऑरेंज कॅप नेहमीच डोक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जॉनी. अतिशय देखणा फटका. निघून चालला चेंडू. एक टप्प्याखेर सीमा पार. सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या मदतीने 43 या अंकावरती. 5 धावांची गरज आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अगदीच क्षेत्ररक्षक आमच्या समोर आहेत, त्याच्यामुळे थोडंसं अडथळा आहे, दिसत नाही. असू द्या, हरकत नाही. नशिबाची साथ. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामधून. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2. आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि जर्मन गोवे या 2 संघादरम्यान सामना आहे. आणि अखेर ती 1 धाव जिंकण्याकरता एका धावेची अजूनही गरज आहे.
आणि अखेर विजयाची एक धाव. गावदेवी भादवड संघ विजय होतोय 2 पैकी 2ही सामन्यांमध्ये. वेल डन, वेल प्लेड. पण अखेर एक भविष्यवाणी थोडीशी आपण पाहिलं तर 10 विकेटने जिंकण्याची जी भविष्यवाणी होती ती मात्र कुठेतरी कमी झाली. पण असो हरकत नाही, विजय महत्वाचा आहे. चला गोवे संघ, चला प्लीज जरा घाई करा. 10 मिनिटं वाचवलेली आहेत. लालचंद तरे, संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरे यांनी.